आणि खेड्यापाड्यात काय बापूनी बाकी राहिलेली कामं केलेली आहेत हो. त्यामुळे आणि बापूचा डायलॉग तो पहिलाच गाजलेला आहे महाराष्ट्रात. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओकेच आहे. तसं काम सुद्धा बापूच ओकेच आहे हो. बापूच्या कामाला तुम्ही येड्याला जर विचारलं आणि एखाद्या झोपल्याला जर विचारलं अरे काम कोणी केलं तर बापूनच केले म्हणून सांगणार आहे. आता ते आमच्या हातील सभा झाली आबाजी गटवाईज तिथं बऱ्याच लोकांचा विरोध होता. शेकाप संघ जाऊ नका म्हणून आबांना आणि काही देशमुखचा आणि बाबासाहेबच पटना तुम्ही कशाला त्यात चाललाय. नवीन पिढी आहे आपली शाही बापू माग बरं पण जुनी जी खोंड आहे ती बैल म्हातारी झालेली ती जरा लाल बोटाच म्हणते. आता उमेदवार आहेत एक विजय शिंदे त्याबद्दल काय लोकांची प्रतिक्रिया आहे? विजय शिंदे मला आजच मी नाव ऐकले. आता मोठा नेता आहे म्हणे या भागातला. काय मला काय माहित नाही बाबा. शिंदे कुठून आलाय काय आणि आपल्याला काय माहित नाही. केदार साहेबचं नाव कधी ऐकलं? अहो केदार साहेब आम्हाला म्हणजे जवळजवळ आज 25 वर्षाचा काम करणारा माणूस आहे ती. बर 25 वर्षांना आम्हाला तर माहिती आहे की चेतन सिंग केदार काम आहे त्यांचं. होय. दीपक आबा माणूस पण इथं गाव लेवलला दीपक आबा आता चालत नाही तर बर गाव लेवलला कारण का आता पुढे ग्रामपंचायतला आम्हाला बापू आबाजी करूनच करावं लागतंय. आता वरच्या युतीला आम्हाला मानाय नाही. आता सध्या गाव लेवलची काय परिस्थिती त्या आहे. बर आता दीपक आपण बाबासाहेब ताकद लय लागली इकडं. काय दीपक आबान बाबासाहेब देशमुख तुम्ही घेऊन ठेवलं इथं 50-55 वर्षात तुम्ही काय काम केलं मला सांगा बघू. इथं शहाजी बापून 5 वर्षामध्ये कामं केली. तुम्ही जातीवर राजकारण करताय तुम्ही इथं. हा चालत नाही तसं. 5,500 कोटी निधी आणला बापून इथं. बाबासाहेब देशमुख कधी आला मला सांगा बघू इथं. आणि हे आमचे साहेब म्हणतात निष्ठा बिष्ठा. अरे कुठली निष्ठा बिष्ठा आणि काय तिथं. आणि बापून आणले की राव जेव्हा रान केलं बापून 5 वर्ष बंदा होता पण बंद्यानं चांगलं काम केलं. त्या बंद्याला तोड नाही. बर महाराष्ट्रात काय भारतात तोड नाही आमदारला त्यांना. चेतन सिंग केदार साहेबांचं म्हणजे जिल्हा परिषद निवडून येणार आहे 100%. केदार साहेब त्यांची सीट बसणार 100%. बर असं आहे. शहाजीभाऊ पाटील म्हणले विषय क्लोज. कुणाला वार आहे? बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुखांचं हा. त्यासाठी चांगलं शांत साहेब नेतृत्व आहे. आबासाहेब पेक्षा चांगलं काम आहे त्यांचं. 3 वर्ष झाली 3 टर्मला बापूकडे आहे. त्याच्या आधी शकापलाच होती का बरं बदललं? सगळं सांगायला लागते. सांगायला लागतंय ते. कारण काय बदललं? काय कारण काय? बदलायचं कारण हे फसवायचं राजकारण अंधारातलं सगळं राजकारण आहे. हा. थोडं नेऊन सोडते तीन मागून दचका देत एवढंच राजकारण. बर तुम्ही जातीवर राजकारण का करता तुम्ही. हा. धनगराचे लोक काय म्हणतात हा. की म्हणजे बाबासाहेब देशमुख धनगराजी त्यामुळं हा. त्यांना आम्ही निवडून देणार. हा. अरे बापूने 5 वर्षामध्ये कामं केली तेवढी. हा. रस्त्याचं काम केलं सगळ्या गोष्टी केल्या बापूने. पाणी वगैरे आणलं. हा. शेकामने काय केलेलं मला सांगा. हा. शेकामने एक काम केलं नाही. विजय शिंदे कसं माहिती आहे एक तर नाव डिक्लेअर लेट झालं त्यांचं हा. त्यामुळं तिकडे इकडेच हवा त्याची कमी आहे थोडी. लई कामं झाली आमच्यात. हा. समाज मंदिर 2 झालेत. हा. रस्ते झालेत. सर्व कामं झालीत. पाईपलाईन झालेत. भरपूर कागदावर कामं. किती आहे म्हटलं फक्त बापून चालू. अहो ही काय सगळं लबाडच बोलणार आहे शकाप सगळी. दर्शक हो, नमस्कार. मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्याला जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे. 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका सध्याला होणार आहेत. आपण देखील महाराष्ट्र माझा माध्यम म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन महत्त्वाच्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा कौल, त्यांच्या प्रतिक्रिया, तिथले प्रश्न, तिथल्या समस्या, तिथल्या लोकांचा नेमका या जिल्हा परिषदेविषयी कौल काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे, लोकांचे प्रश्न काय आहेत हे करता जाणून घेण्याचा आपण सातत्यानं ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. आता सध्याला सांगोलमध्ये अनेक महत्त्वाच्या जिल्हा परिषद आहेत. त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिले ते म्हणजे चोपडी जिल्हा परिषद या गटामध्ये. कारण या चोपडी जिल्हा परिषदेची ही लढत अतिशय महत्त्वाची आहे. कारण ही सर्वसाधारण त्या ठिकाणी जागा सुटली असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार या भागामध्ये त्या ठिकाणी शहाजी बापू पाटील आणि भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी रणांगणात आहेत. आणि दीपक आबा साळुंखे पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून विजय शिंदे हे देखील या रणांगणामध्ये आहेत. नेमकी चेतन केदार बद्दल लोकांची प्रतिक्रिया काय त्या, विजय शिंदे बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय त्या, त्यांची या भागामध्ये कामं आहेत, कारण लोक कोणाला पसंती देणार ती हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हे जिल्हा परिषदेची निवडणुकी म्हणजे येणाऱ्या 2029च्या आमदारकीचं हे एकूण गणित आहे. कारण या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत, ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत कामं पोहोचवण्यासाठी ही खरं तर निवडणूक असते. त्यासाठी शहाजी बापू पाटील आणि दुसऱ्या बाजूला दीपक आबा साळुंखे पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई त्या ठिकाणी मानावी लागणार आहे. मी आता करंडेवाडी या गावामध्ये आलोय. खरं तर छोटंसं गाव आहे, जवळपास 1100-1200च्या आसपास मतदान आहे. परंतु हे देखील मतदान तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढे एका मताला अधिकार आहे, म्हणजे सामान्य माणसाला अधिकार आहे तेवढंच बाकीच्या सगळ्या लोकांना तेवढाच एकाच मताचा अधिकार आहे. नेमकं ह्या भागातील लोक कोणाच्या पाठीमागे जाणार आहेत, ती कौल काय आहे, खरं इथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत हे खरं जाणून घेण्यासाठी संध्याकाळचा टाइम आहे. लोक खरं या ठिकाणी जमा झालेत. साहेब नमस्ते. नमस्ते. काय नाव? शहाजी करांडे. करांडे. म्हणजे तुमच्या आडनावामुळे गावाचं नाव करांडेवाडी पडले काय? नाही करांडेवाडी हा बरोबर आहे. असंच आहे ना? असं आहे. किती आहे तुमची भावकी? किती आहे? बावकी एक 60 आहे. 60% तुमची भावकी आहे. होय होय. तुमचं वजन असणार गावात इथं?
नाही नाही सर्व सगळ्यांचं वजन आहे सगळ्याच माझं वजन आहे. एकटेच म्हणून करता नाही ना हो. भावकी मोठी असतात दादागिरी असते गावात नाही नाही तसं काय नाही तसं काय बर काय आता जिल्हा परिषद कसं आहे इकडे गणित जिल्हा परिषद चेतन केदार आहेत की ते आहे म्हणून काय बरी झाली विजय शिंदे माहिती तिकडून विजय शिंदे आता नवीनच नाव ऐकलं आम्ही बर नव्हतं आतापर्यंत नाव नव्हतं इकडे चर्चेत नाही नाही पण पहिलं होतं पण आता चालवलं कधी उभा आहे हा राहिलेत बाबा तिकडे दीपक आबाकडनं बाबा दीपक आबा आता हा चालवला हा माहितीच नाही इकडे आमच्या शहाजी बापूचा माणूस होता इथे बर पहिला बापूंचं माणूस होतं काय ते? होय होय मग आता दीपक आबाकडनं उभं राहिले तिकडून उडी मारली का तिकडे हा बर चालवला हा काय माहित नाही माहितच नाही 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 म्हणजे बापूचे अधिकारी करते ते होय होय होते. हा काय तर जिल्हा परिषद होते बाबा बापूकडे दिली त्याला पद कुठं आहे जागे पद. गेल्या वारी बी होते बाबा होते बर पडले का आले पडले लय काम त्यांची हा होय आहे ते होय पण लोक म्हणत नाही त्या तिकडला उमेदवार ह्या गटात आणलाय कसं चालू आहे लोकांनी उमेदवार नाही नाही चांगलाच आहे हो, कार्यकर्ता बर ह्या चांगला गटात आहे. नाही ती या गटातले नसले तरी बी चांगला आहे हा होय. चांगला आहे ते. होय. बर आता ही खरं तर लढत ह्या केदार विरुद्ध शिंदे असली हम्म. ते पण वरच्या लेवलला बाबासाहेब देशमुख दीपक आबा सावंगी पाटील आणि शहाजीबाबा अशी लढत आहे हम्म. काय होईल इथं बाबासाहेब देशमुखाचं काय काम आहे या निवडणुकीमध्ये अहो बाबासाहेब दिसलेच नाहीत निवडून आल्यापासून दिसले नाही ते नाही 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 मग निवडून आल्यापासून या गावात इकडे आलेच नाहीत मतदाराचा आभार मानायचं कधीच नाहीत आले इकडे मतदाराचा आभार पण मानलाय कधीच मानाय आलं नाहीत आणि काम बी काय नाही बर मग शहाजीबापू पाटील जवळपास 5 वर्ष भागामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले 2019 पासून काय त्यांच्या माध्यमातून काय काम लय कामं झाली आमच्यात हा समाज मंदिर 2 झालेत हा. रस्ते झालेत हम्म. सर्व कामं झालीत पाईपलाईन झालेत भरपूर कागदावर काम किती म्हटलं फक्त बापून चालू अहो ही काय सगळं लबाडच बोलणार आहे शकापचं गडी हा 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 पूर्ण लबाड बोलणार आहे बर हा हम्म. मग त्याचा फायदा कुठं बापू लोकांना होतोय फक्त हा 100% तालुक्याला होणार आता शहाजी बापू बर हा बापून शीट बसतो इकडं 100% बसणार दीपक आबांना लई ताकद लावली इकडं दीपक आवाज काय नाही तर आमच्या गावात तर काय नाही किती कार्यकर्ते दीपक आबांचं आहेत पण आमच्याच मागायत आता सध्या बापूच्याच मागायचं होय होय हा हम्म. भाजप चालतंय का सांगून मध्ये इकडे भाजप चालणार घेते मी आता आमच्याकडे असल्यामुळं तुमच्याकडे असल्यामुळं युतीमुळं हा कमळ फुलवत आहे 100% ठीक आहे कमळ फुलवणार अशी चर्चा बघा माहिती दादा नमस्ते नमस्कार काय तरुण पोर काय माहिती जिल्हा परिषदला असे बसल्यावरती कुठं गेले फिरायला गेले काय चर्चा केली? तरुण पोर काय भाजप शिवसेना होती चांगलं वार आहे इकडं भाजप शिवसेना इथेच कसं काय नाही आता सगळं राज्यात आहे देशात आहे त्यामुळं तालुक्यात आहे त्यामुळे वाड्या वस्तीवर तेच वार आहे. पाहिजे त्यांचं हो बर आता खरं तर 2 ताकदी मोठे देतात चेतन केदार विरुद्ध विजय शिंदे अशी ताकद मग केदार साहेबांना का निवडून द्यायचं मग इथे काय त्यांचा विषय केदार साहेब म्हणजे कसं आहे माहिती आहे जरी इथं निवडून गेल्यानंतर तुला म्हणजे त्यांना जिल्हा अध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपद हा. त्यांना भेटणार आहे हा, हा. त्यामुळं तो आहे पुऱ्या सोलापूर जिल्ह्याची कामं त्याच्या सहीवर होणार आहेत म्हणजे तुमच्यातला सदस्य निवडून येणार ती अख्ख्या जिल्ह्याचे आदेश होणार हो जिल्ह्याचा आदेश होणार त्यामुळे आमचा विकास इथं भरपूर होणार आहे हा 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 असा विषय आहे इथं. हो त्यामुळे निवडून द्यायला लागते हो 100% लागते बर विजय शिंदे बद्दल काय प्रतिक्रिया लोकांची विजय शिंदे कसं आहे माहिती आहे एक तर नाव डिक्लेअर लेट झालं त्यांचं हा हा त्यामुळं इकडेच हवा त्याची कमी आहे थोडी बर केदार काय लोकांची काय अपेक्षा येतल्या म्हणजे काय पाहिजे लोकांना त्यांच्याकडून किंवा कशी लोकांचं कामं? काय रस्ते आमच्या वाडीत जरा लाईटीचं सुविधा थोडी कमी हा. आहे डीपीचं काम हम्म. रस्त्याचे काम जरा अपुरे थोडे बर सांगितलं त्यांच्यामध्ये पोहोचलंय काम नाही दिले आम्ही पाठ्यामध्ये 4 वर्षापूर्वी आलते इथं हा त्यांना लिस्ट मध्ये ते 5-6 मागण्या दिलेल्या बर होईल का हो? म्हणजे खरं तर होईल वातावरण त्याच्या इथं नाही इथं 60-40 तर आहे बुजाळपुऱ्या म्हणजे 2000 गाव आहे म्हणजे मताचं हा हा साधारण त्यांना 1500 मत बर तरुण पोरं आहे ते बापूच्या पाठीमाग बापू आजपर्यंत पडत आले गणपतीबाबाकडनं आता बी गेल्यावर पडलं नाही बापूचे काम असल्यामुळे म्हणजे पोरांची थोडी क्रेज आहे बापूची हा. कारण तरुण पोरं विकासालाच प्राधान्य देतात पण कसं आपली सत्ता पाहिजे वर तालुक्यात इथं तालुक्यात भाजपची काय वर सत्ता आहे ना राजकीय हा. आपल्या महाराष्ट्रात हा त्यामुळे तालुक्यात आपला आमदार नाही इथं काय करायचं आमदार नसल तरी बापूने आता काम केले नसून आमदार बर मग असल्यानंतर तुम्ही बघा हा मी बापूकडे गेले प्रश्न सुटते तिथलं 100% सुटणार हा तुमच्या गावासाठी काय पाण्याचा प्रश्न होता काय तुम्ही नव्हता त्या विषयात पाण्यामध्ये नाही पाणी बापू आल्यापासून कमी नाही ना आम्हाला हा 4 वर्ष झालं पाणी म्हणजे आम्हाला तळ्याकडे जायची गरज लागली नाही कारण छोटं तळा येतं याच्यावर आम्ही 3 वर्षाला येतो बर चालेल आता शेकापच्या स्टेजवर त्यांचं नेतं पाक छाती पडून सांगते पाणी आम्ही आणलं म्हणून कोणी शेकापचे नेते ते बोल थापा ते माहित नव्हतं मला पहिल्यापासून बर काम कुठं आता निवडून आल्यापासून हा. एक कामाचं उद्घाटन दावा येतं कामात उद्घाटन नाही हे अजिबात आमदार आलाच नाही ते नाही हा. पण कार्यकर्त्याचं कामाचं एखादं उद्घाटन दावा बर हं. त्यामुळे विषय अवघड आहे आता आमच्यातलं निम्मरी आणि 80 मताचं गाव आहे म्हणजे गट आहे थोडा त्यांना आता डेपो देतो म्हणले होते हा कधी आमदार वेळेस हा त्याने अजूनपर्यंत डीपी त्याचा बसवला नाही बर साधा डीपी पासून झालं नाही साधा डीपी बसवला नाही पुढचे तर काम मग कधी होणार आहे बर
आता सांगोला नगरपालिकेचे चित्र झालं ती एक लाट होती तिथं ती आता सध्या लाट आहे का इथं जिल्हा परिषदला कुठं बापूंची लाट जी तयार झाली सांगोलमध्ये त्याच्यापेक्षा म्हणजे जास्त लाट आहेत आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल. आमचा अंदाज की लोकांना तुमच्यापर्यंत तुमचा अंदाज घेऊन आम्ही पुढे सांगत जातो हो त्यामुळे केदार साहेबांची हवा आहे हा 100%. ठीक आहे कामाच्या जोरावरती केदार साहेबांची हवा आहे मध्ये तर साहेब नमस्ते नमस्ते काय नाव नवनाथ करंडे बरं गावात का काय म्हणजे कुठं राहताय गावात लक्ष्मी मंदिरापाशी बरं तुमची डाळिंब आहे काय आहे ती काय माहिती बरं काय सांगलो डाळिंबीचं तर बाग बालेकिल्ला आहेच मग काय आता इथं कोणाची हवा आहे इथं कोणाचा बालेकिल्ला आहे इथं आता सध्या तर चैतन्य सिंग केदार आणि अजय सरगरची हवा आहे चालू रनिंगला. हवा आहे मग का बरं हे दोघांची हवा आहे इथं हवा मी काम करून सांगून आराखडा करून घेऊन गेले. बरं हम्म. इथली काय काम आहे ती घेऊन गेलचं होय, काय कागद- करायची हं. आता आपल्याला काम काय रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे 5 सोयी गरजेचे आहेत. बर 5 पैकी पाणी तर क्लिअरच करून टाकल्या शाजी बापून. हा राहिला आता विषय सौर ऊर्जेवरचं 9 ते 5 लाईटीचं हम्म. रस्त्याचं काय थोडं गावच्या हे पातळीवर थोडी आहे ते मी करून देतो म्हणले ते बरं बरं आणि दुसरं काय मग विषय आता अशी चर्चा नाही आपल्याला वाटत नाही आपल्या भागात इथं जिल्हा परिषद सदस्य पाहिजे बाहेरचा माणूस कसं काम करणार नाही रे चर्चा आपल्यातला तर काय सारखं बोकंडीच घ्यायचे तुम्ही बाहेरच काम करता झाले बस झाली हा आता आहेत की विजय शिंदे पण काम करतो ना ती कवा हा कवा सगळं झाल्यावर निवडून आले करतली काम त्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा अहो निवडून आलेले अजून 1.5 वर्ष इथं नाही जागेवर हा आणि ती कवा येऊन करणार आहे ती बर दीपकाबाई ताकद होती बरं गेली तिकडे कुठं ते सकाळला जाऊन गेली मिळलं वाटतं हा 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 मग ताकद संपली बर ताकद आता दीपक आबाजी चिरंजीव देखील त्यांच्याच गटामध्ये जवळा गटामध्ये उमेदवार म्हणून आहेत पटते लोकांना हे राजकारण सामान्यपणे पटते म्हणजे तुमच्या घरात जिल्हा परिषद सदस्य तुम्ही आमदार तुम्ही खासदार पटते लोकांना नाही पटत नाही हा घरांशाही नाही चालत हो. नाही चालत हा त्यामुळे बदल पाहिजे बदल हा झालाच पाहिजे. हा त्यामुळे बापू बसतील इकडं बापू 100%. आता मी तुम्हाला म्हणलं आता मला टायमिंग आहे चला का बापूच्या गावात 4 कामं दाखवू देतील तुम्हाला होय हा. काय उघडीच काम आहे ती हा सकाळी काय हाय ती कामं बर अशाच पद्धतीनं आमदार बाबासाहेब देशमुख कामं दाखवा म्हणलं आता कोणाच दाखव शाजी बापूची केली दाखव हा म्हणजे काय 1-2-3 काम पण दाखवाय नाही त्यांचे दावायसारखं काम आता ती कसं झाली माहितीये का हम्म. शिवलेला कपडा हा. आणि मुक्ता घेतलेला कपडा कसा असतोय हा येऊस तर काकत कुठं उत्सव ही कामं पहिली झाली असतील तुटकी फुटके हा हा पण आता शाजी बापून काम केली गच्च आहे. बर तुम्ही बापूड कधी बसणार बापूकडे झाली की 3 वर्ष झाली 3 टर्मला बापूकडे आहे त्याच्या आधी शकापलाच होती का बरं बदललं सगळं सांगायला लागते सांगायला लागतंय ते बाकी. कारण काय बदललं काय कारण काय बदलायचं कारण हे फसवायचं राजकारण पटलं नाही राजकारण राजकारण काय नाही अंधारातलं सगळं राजकारण आहे हा थोडं नेऊन सोडते दिन मागून दचका देत एवढंच राजकारण बर त्यामुळं काय खरे मी गरीबाच राजकारण त्यांच्यापेक्षा चालत नाही. अहो तरुण नेता आहे काहीतरी विधानसभेत अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमचा प्रश्न मांडतं सांगोचं मध्ये तर म्हणते ते घे आता पहिला एक शेकापचा सरपंच आता ऑलरेडी शेकापचा हा हा तो भाजपमध्ये जाऊन कशासाठी गेला भाजपमध्ये हा हा बरं हा त्यामुळे काय जर चालतं केदार साहेब बसतील 100%. हा काय वाटतं जिल्हा अध्यक्ष या भागामध्ये उमेदवार आहे म्हणजे आहे का बाबा आपण एक उमेदवार दिला आहे इकडे 1 नंबर उमेदवार दिले. बर कमळ कसं चालवा इकडे कमळ कसं चालू आहे हा मग चालतंय सांगोलमध्ये आहे कमळ इकडे असेल तर आपण चालवायचं पळवायचं आपण जातो आहे त्यामुळे काय झालं तर केदार साहेब हवा आहे इकडे हवा आहे ठीक आहे बघा केदार साहेबांची हवा आहे म्हणते जा. नमस्ते 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 झाली थंडी कमी स्वेटर घालून गावात आपलं ना तर रानात झोपायला जातो डाळिंबाई बाग आहे हाय हा हा हा. थंडी आहे थंडी मग आहे इकडे राजकारण तापले मुलगा सांगोल मधलं हाय. त्या तुमचा गट म्हणजे तर हाय व्होल्टेज आलं इथं होय होय काय इकडे कोणाच वार आहे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुखांचं हा. त्यासाठी चांगलं आहे, शांत साहेब नेतृत्व आहे हा आबासाहेब पेक्षा चांगलं काम आहे त्यांचं हा 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 काम आहे त्यांची हो काम ह्या गावामध्ये काय काम आहे ते? हे काम चालू आहेत काम आता काय चालू चालू आहे आहे आता डीपीच काम आहे रस्त्याचं काम चालू आहे हा मग त्यांचं असं दिखावा नाही काय हा हम्म. आता मी त्यांना आमच्या मित्राला एक प्रश्न विचारला हा. शहाजी आपण कामं तुम्हाला दाखवता येतील मी चला म्हणल्यावर हा. म्हणजे चल तुम्हाला दाखव 4 कामं चांगले आहेत बापूजी कामं चांगले आहेत, 100% मान्य मला हा. हो बर बापूजी बी काम चांगले ह्यांची बी हो, कामं चांगले चांगली चांगले हो चांगले मग ह्यांना का बरं निवडले तुम्ही बाबासाहेब देशमुखांना आमच्या आता 4 पुढे आमच्या त्यांच्यात गेले हा हो बर निष्ठा हा हो. आता त्यांनी कोण उमेदवार कोण दिला इकडे ते ह्याला दिलं ना दीपक आबाचा गट ते आता हे दिलाय त्याच्यावर अजून चर्चा करून शिंदे हा. हा हो. मी तुमचा गट दीपक आबाला गेलाय हा दीपक आबाला गेला बर दीपक आबाचा गट आहे का इथं इथं आहे दीपक आबा आहे दीपक आबाला पण मानणार आहे होय मानणार आहे हा त्यामुळं शिंदेच्या हवा आहे इकडे होय आहे येतील निवडून आता बघू काय ते जनता ठरवणार सगळं विश्वास नाही तुम्हाला विश्वास आहे 100% पण शेवटी जनता ठरवणार आणि शेवटी कौल आता कुणाचा काय ती शेवटी मतदानात न देणार आहे ते शेवटी हा, हा. 100% बरं बरं हो. पण तुम्हाला वाटतं यायला पाहिजे शेकाप इथं हो 100% यायला पाहिजे हो हो ठीक आहे शेकाप 100% यायला पाहिजे अशी चर्चा करत या भागातून बघायला मिळते अजून काय लोक म्हणतील हो नमस्ते
बोला नमस्कार बोला ना. काय नाव दिनेश करंडे. दिनेश करंडे. हा. काय करता शाळा काय शिक्षण शेती मी आज शेती करतोय आता. शेती करताय हो. तरुणांनी शेती उतरलं पाहिजे बरोबर हो बरोबर आहे. काय इकडे तरुणांनी जिल्हा परिषद कडे पण ध्यान दिलं पाहिजे राजकारणात पण तरुणाचा हक्क हो बरोबर आहे. काय चर्चा इथे कोण आहे इकडे इथे शहाजी बापूंची हवा आहे इथे. हा. कसं काय बापूचा हवा कारण बापूने जेवढी 50 वर्षामध्ये शेकापनी कामं नाही केली तेवढी बापूने 5 वर्षामध्ये केली. बर तुम्ही जातीवर राजकारण का करता तुम्ही? हा हा धनगराचे लोक काय म्हणतात हा की म्हणजे बाबासाहेब देशमुख धनगराजी त्यामुळं हा. त्यांना आम्ही निवडून देणार. हा अरे बापूने 5 वर्षामध्ये कामं केली तेवढी. हा. रस्त्याचं काम केलं सगळ्या गोष्टी केल्या बापूने पाणी वगैरे आणलं. हा हा शेकापने काय केलेलं मला सांगा. हा. शेकापने एक काम केलं नाही इथं. बरं बाबासाहेब देशमुख झाले मला वाटतं वर्ष 1.5 वर्ष झाले निवडून आले त्यांनी काय कामं केले त्यांनी इथं आले बी नाही. बर बड्डेला येतात वाढदिवसाला कोणाच्या कुठल्याही कार्यक्रमाला हा इथं लोकांची विचारपूस करायला आली आहे का? हा हा कोणच नाही आली विचारपूस करायला. बर बापू बाप हा बापूचं लक्ष असते इकडे बापू प्रत्येक टायमिंगला येतात कुठलेही म्हणजे तुम्हाला कुठल्याही टाइम कुठलीही गरज पडू तुम्हाला हा. बापूला एक कॉल केला ना हा. बापू हजर राहते तिथं. बर बापू वाघ आहेत. हा मग वाघाला का बरं पडला 24 ला हा 24 ला का पडला काय पाडला 2-3 जणांनी दीपक आबा होते मी हा. प्लॅनिंग करूनच पाडला ना हा 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 शाही बापूला. मग आता मग प्लॅनिंग लय मोठं झालंय जिल्हा परिषदला होऊ दे ना प्लॅनिंग आता चेतन सिंग केदार साहेबांचं म्हणजे जिल्हा परिषद निवडून येणार आहे 100%. केदार साहेब त्यांची सीट बसणार 100%. बर असं आहे. शहाजीभाऊ पाटील म्हणले विषय क्लोज. बर कोण बसल्या कोण पण असू द्या. बर पण आता उमेदवार लोक म्हणतात तिकडला बाहेरच्या घरात ह्या घरात उमेदवार दिला कसं करायचं अहो असू दे कुठला पण उमेदवार. हा शहाजी बापू म्हणले ना सगळा विषय संपला. बर. चेतन सिंग केदार साहेब 2-3 दिवस झाला आलते हा आणि भाजपचं म्हणजे काम एवढं भारी आहे की हा 100% ते निवडून आलं ना चेतन सिंग केदार साहेब 100% कामं करणार. येणार आहे का? येणार 100% येणार एवढा तुम्ही विश्वास आहे? काय म्हणा एवढा विश्वास आहे. आणि इथले कुठलेही काम असू द्या कुठली बी 100% काम होणार समजा. अहो विजय शिंदे तिकडे आहेत त्यांची पण ताकद आणि आहे. विजय शिंदे मला वगैरे काय माहित नाही. हा इथं चेतन सिंग केदार साहेब आलते इथं हा. आणि 100% ते निवडून येणार. बर शहाजी बापूंचा माणूस आहे जो 100% हा हा येणार. आता त्यांना जे मी विचारलं हा. म्हणजे नगरपालिकेची जी बापूची लाट होती हा. त्यात अजून आहे का जिल्हा परिषद इथं? नाही 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 नगरपालिकेची लाट होती बापूची हा. विजयाची नाही 100% असणार ना हा. आता 100%. बर बापूंच्या एवढ्या सभा वगैरे होते म्हणजे प्रत्येक ठिकाणी बापू म्हणजे सभेला वगैरे जातील. हा आणि बापूंचं कसं आहे काम कसं आहे माहितीये का बोलून दाखवलं ना एकदा 100% बापूंचं काम होते कांडका जातो आहे. कांडकाच डायरेक्ट हा असं आहे. बापू म्हणजे असं दिखाव करत नाही कोणासारखं हा, हा. असं आहे. अबे ही शेकअपचं काय काम आहे मला सांगा बघू. बरं आता दीपक आपण बाबासाहेब ताकद लय लागली अरे इकडं. काय दीपक आपण बाबासाहेब देशमुख तुम्ही घेऊन ठेवलं इथं हा. 50-55 वर्षात तुम्ही काय काम केलं मला सांगा बघू इथं. शहाजी बापून 5 वर्षामध्ये कामं केली. पाणी आणि- तुम्ही जातीवर राजकारण करताय तुम्ही इथं. हा. हा चालत नाही तसं 5,500 कोटी निधी आणला बापून इथं. हा, हा. बाबासाहेब देशमुख कधी आला मला सांगा बघू इथं. आणि हे आमचे साहेब म्हणतात निष्ठा बिष्ठा अरे कुठली निष्ठा बिष्ठा आणि काय तिथं. हा. त्यामुळं 100% केला साहेब निवडून दिली 100% केदार साहेब येणार इथं. आले जमायचं आले जा मग लिहून घ्या तुम्ही 7 तारखेला येणार आहे हा 7 तारखे 7 100%. तारखेला येणार आहे गावात मी या या ना परत मग यायचं 100%. ठीक आहे नमस्ते हो नमस्ते. काय करता काम साहेब काय शेती काय नाव करांडे बाबू करांडे. करंडे भरपूर आहेत गावात काय करंडे साहेब काय म्हणा इकडे म्हणजे एक सुशिक्षित तरुणाचं काय म्हणा जिल्हा परिषद कशी विचार करता इकडे विचार काय भाजप शिक्षण. भाजप शिवसेना काय भाजप शिवसेना म्हणजे कशाची भाजप शिवसेना म्हणजे तिथले लोक म्हणतात की गणपती आबांचा बालेकिल्ला या काय नाही भागामध्ये. बालिकेला विषय काय झालाय हा. पूर्ण आम्ही कसं झालं मी पण कार्यकर्ताच आहे कोणाचा बापूचा कार्यकर्ता हा आहे. हा आम्ही बऱ्यापैकी आमचं पूर्ण इथलं गाव लीड घालतोय दरबारी. काय नीट असते बापूला हा कायम नाही खासदार केलं तर वनवे केलं बर एक बुथ आहे ना आमचं वनवे केलं भाजपला भाजपला. हा आता सुद्धा बऱ्यापैकी आम्ही करणार आहोत. हा. कामाच्या जोरावरती बापू निवडून येणार अशी चर्चा बघायला मिळते दादा नमस्ते नमस्ते देवा काय नाव बापू सुकरांनी बर पहिलवानी करताय काय पहिलवान करत होता आता जरा बंद केलं. कशाला बंद करायचं चालू ठेवायचं कंटिन्यू काय कामावर होत नाही नाही आता डाळिंब्या झाडं बिडी लावली ती आता हा. हाय, चालू आहे बरं. आता इथे गोष्टी जोरात लागली सांगोलमध्ये काय ते काय लागत राहणार निकाल राहणार हा आमचा आता बघतोय असं झालं जलम गेला रस्त्यात आमच्या कच्च्या रस्त्यात. हा हा बर बापू गेले येऊन हा आमदार तर गेले आता नातू आले त्यांचे हा बघू आता बापूला प्रस्ताव टाकलाय रस्त्याचा. शाहजी बापू हा. हा काय करते बघू आता बर पण रस्ता तुम्हाला काय मिळाला नाही रस्ता आता काय तुम्ही बघता का जरा माझ्या गाडीवर बसा जावी गाडी जरा कंबरट बघा कसं होते सगळं नट मोठं मोकळी होती नट्ट काय राव कंबर एवढं खड्डायचं बर हा बाहेरची माणसं नाव ठेवती हा, राव मग काय करायचं इथं उमेदवार मत मागाय आला की आधी रस्ता दाखवायचा त्यांना आता रस्ता आता तुम्हाला धावतो की हा हा म्हणजे तुम्हाला जरा खरं वाटेल हो बर बर हा
माझा आता जे उमेदवार आहे जिल्हा परिषदला ते पण म्हणणार मी रस्ता करतो विश्वास कसा ठेवायचा कोणावर? आता विश्वास म्हणतोय काय कंबरट्या विश्वास ठेवतो मी आता. हा. बर. हो नमस्ते. नमस्ते नमस्ते नमस्ते. एचडी म्हणजे काय विषय? एचडी म्हणजे हाय पॉवर डिपार्टमेंट, मोठं डिपार्टमेंट आहे. मोठं डिपार्टमेंट. हा काय ना? हनुमंत. बर बर. काय आता एचडी साहेब काय चर्चा झाली इकडे जिल्हा परिषदची? आता राजकारणातलं एवढं काही जास्त मला कळत नाही, हा पण जे आता या नवीन पोरांच्याकडे जे ऐकायला मिळते हा हा. त्यातनं जरा नवीन पिढी आहे आपली शाही बापू माग, बर हा पण जुनी जी खोंड आहे ती बैल म्हातारी झालेली हा. ती जरा लाल बावटाच म्हणते. कसं काय म्हणते लाल बावटा? त्यांच्या रक्तातच गोष्ट आहे लाल बावटा. बर बर आता इथं उभा राहिले पैकी बहुमत जर काढलं तर आता समजी बापूची माणसं निघणार आहे ती, हा हा हा. पण वोटिंगला समजा लाल बावटा चालणार आहे. असं आहे. हा हा म्हणजे आपण आता चेहऱ्यावर चालले म्हणजे खरं बोललं पाहिजे. हा बरोबर आहे. हा आता खोटं बोलायचं म्हणजे 7 किलो वेगळंच दिसायचं. हा हा ह्या करंडेवाडी बुधवारवाडीमध्ये हा. एक माझ्या हिशोबानं 20% 80% होईल. 20% कोणाला होईल? शेकापला होईल 20%. शेकापचा आता उमेदवार नाही, राष्ट्रवादी त्यांची कोणाची तरी होती झाल्या मग हा हा हा. आम्हाला काय ते ते पण आपण फवाऱ्यात उमेदवार दिला इथं. हा. तिथं होईल 80%. त्यांना 80% होईल, त्यांना 20 होईल. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 80% होईल, 80% होईल आणि बापूच्या उमेदवाराला 20% होईल. बरं. आमदारकीला काय झालं? आमदारकीला आम्ही रिक्स घेतली होती. काय बरं घेतलं होतं? म्हणजे जरा बापूचं ते खूप काय झालं आमदारकीला सांगायचं थोडक्यात, म्हणजे कोण लीड होतं? लीड बापू गेलं. लीड बापू घेतो. बापू आमदारकी लीड गेलं इथं 80-20 कसं तुम्ही आकडे जुळवता? अजून काही लोक आपल्या सोबत आहे ते चर्चा करूया. साहेब नमस्ते. नमस्ते. काय नाव? संतोष करांडे. काय डाळी आपली डाळे माहिती? किती आहे? हा, डाळे माहिती आहे 2,500. 2,500 आहे. बरं. निवडणुकीत ध्यान आहे थोडंफार? हाय थोडंफार आहे. आहे का? थोडंफार आहे लय? होय हाय. आहे. बर. तुम्हाला जरा बराच वेळ दिला पाहिजे. काय होईल इकडं जिल्हा परिषदला? होईल चेतन शेकेदार वातावरण आहे जरा थोडं. आता मला त्यांनी सांगितलं कोणतं दीपक आबा माणूस इकडे जावं तर. हाय दीपक आबा माणूस, पण इथं गाव लेवलला दीपक आबा आता चालत नाही तर बर. हा तुम्ही केलं गाव लेवलला, कारण का आता पुढं ग्रामपंचायतला आम्हाला बापू आबाजी करूनच करावं लागतंय. आता वरच्या युतीला आम्हाला मानाय नाही. आता सध्या गाव लेवलची काय परिस्थिती त्या आहे, इथली शेका पसवा करते कायमच. हा. त्यामुळे आता सध्याला तर आम्ही बापूचं गाठाचं काम करणार. आता जिल्हा परिषद निवडून लागली पण डोक्यात आमच्यातलं 100% आमच्यातले बी काय नेता आहेत ते आमच्या वरचं ते आम्हाला कुठे संपर्कात घेत नाहीत. जे त्यांच्या मनानं चालू आहे. काही जण डिक्लेअर झाल्यात 1 वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून, शेकाप संघ युती करून शेकापचं राष्ट्रवादी, त्याचा आम्हाला काही संपर्कात घेतलेला नाही. निवडणूक लागली नाही, पण आता त्यांनी निवडून आणलाय शेकापवाल्या त्या माणसाला. पुढे येणारा माणूस आहे त्याला निवडून आणले. निवडणूक लागायच्या आधी. बापूंचं काय इकडे काय आहे चर्चा? लय चर्चा मोठी आहे थोडी. हा. या निवडणुकीत वाटत होता दीपक आबा शाहजी बापू एकत्र यावं. आता ते आमच्या हातीला सभा झाली आबाजी गटवाईज, तिथं बऱ्याच लोकांचा विरोध होता. शेकाप संघ जाऊ नका म्हणून आबांना. हा हा हा. बरं. हा मग आपण आणि की देशमुखचं आणि बाबासाहेबच पटणार, तुम्ही कशाला त्यात चाललाय असं. हा हा हा. मग काय म्हणते? तिथं सुद्धा म्हणजे चाललं होतं मी चर्चाची. आबा म्हणते स्वतः लढायचं तर आम्ही म्हणलो आपण आहे तुमच्या पाठीमागे. हा हा. म्हणजे आबा एकटा असतं आबाच्या पाठीमागे. हा. शेकाबद्दल तुम्हाला शेकाप बद्दल आम्हाला अजिबात मान्य नाहीत. हा. मग आबा शेकाप म्हटलं का आमचं म्हणजे तळगाव आग मस्ताला जायचं. ग्रामपंचायतला काय तयारी केली तुम्ही? 100% तयार आहे. तुमची होय. सरपंचला? नाही सरपंच वार्डात ग्रामपंचायत सदस्याला. ठीक आहे. हे निवडणूक खरं तर जिल्हा परिषदेची आहे. मग काय लोकांच्या डोक्यामध्ये या जिल्हा परिषदेपेक्षा गावखेड्यातल्या गावखेड्यातल्या सरपंचच्या सदस्याच्या ह्या करता चर्चा चालू होत्या आणि या माध्यमातून करता ती निवडणूक लोकांना सोपी जाणार. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आपला सदस्य असावं अशी चर्चा करता या भागामध्ये बघायला मिळते. 1 मिनिट बोलायचं. हा बोला. हा. ही जी लाईट आहे शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात ह्याला प्रश्न येतो एमपीसी युपीसीला. ही लाईट शेतकरी कामगार पक्षांची वाडीत पहिल्यांदा लाईट आल्या आबासाहेबांमुळे. या ठिकाणी काय लोक आहेत काय म्हणते बघू. हो नमस्ते. नमस्ते. काय गावात आलोय लोकांचा कौल जाणून घ्यायला. जिल्हा परिषद निवडणूक लागली. काय गाव निबर पिटली, वातावरण तापलं इकडे लगेच. तापले म्हणजे पहिलं जरा चुकीच्या वातावरणावर तापलंय. आता काय विषय एवढा काय राहिलाच नाही. चुकीचं वातावरण म्हणजे काय झालं? चुकीचं वातावरण म्हणजे काय झालं? होत राहते प्रत्येक गाववाड्यामध्ये होतच राहते. काय चुकलं नेमकं कुणाचं? चुकले म्हणजे काय लोकांची कामच केली नाही ती. पहिला जो पक्ष होता इथं कुठला? शेकाप पक्ष, त्यांनी काही कामच केली नाही ती. आणि त्यामुळं आता माणसं विरोध दिशेने चाललेली. आता मला सांगितलं ही लाईट शेकाप नाही. कुठली ही लाईट? ही लाईट तर आमच्या म्हाताऱ्या जमान्यापासून ही लाईट म्हणजे 1900 मला वाटतं 85 पासून लाईट आहे ती. पाणी आणलं म्हणते तिने. पाणी बापून आणले की राव. शेकाप आणलं म्हणते पाणी. जेव्हा रान केलं बापून 5 वर्ष बंदा होता, पण बंद्यानं चांगलं काम केलं. त्या बंद्याला तोड नाही.
बर महाराष्ट्रात काय भारतात तोड नाही आमदारला त्यानं. तोड नाही म्हणून पाडलं 24 अहो ते काय होत राहते हा. बरं हा. का. हे जर नाही हे जर ती प्रत्येकाच्या हातात नसते, पण काम केलंय बापूचं काम चांगलं आहे. चांगला आहे. हे एक नंबर काम आहे. काय रस्ते बिस्ते लोक आज अहो रस्ते जाताना ठेस काढू लोक. हा. आता त्यांना डोळं दाखवून चालायचंय, बाकी काय आता करायचं. इथं रस्ता खराब आहे गावात अहो खराब हे आता तेवढा ठेवा लागतोय. पुढच्या निवडणुकीसाठी. हा नाही ही कामं झाली ती रस्त्याने वाहनही जाते ती रस्ता काय कायम स्वरूपी राहतो याचा. बर आता जे आमदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बाबासाहेब देशमुख त्यांची काय काम आहे गावामध्ये? बाबासाहेब देशमुख तर मला या निवडून आल्यापासून मला दिसलंच नाही. दिसलं नाही तर नाही अजूनपर्यंत दिसलं नाही. मग अजून किती वर्ष लागतील काय सांगता येत नाही. कुठं गावात दिसलं नाही तर तालुक्यात दिसलं नाही कुठेच दिसलं नाही मला तर. तर हा. बापू दिसले पडल्यापासून. अहो बापूकडे कामाचं कसं आहे माहितीये का, आम्ही यादी घेऊन गेलो तर कामं होती ती. बरं झालं वरच्या लेवलचं तालुक्या लेवलचं. इथं जिल्हा परिषदला चेतन नाही चेतन केदारचं काम चांगलं आहे बरं हा. का. ते सोलापूर जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष आहेत, हा. त्यांचं बी काम चांगलं आहे. बर हा एक नंबर काम आहे. विकास करतील इथं. हो 100% विकास करणार आहे. ती काम बीजेपीचं काम विकासासाठीच बीजेपी आहे. हा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या सांगून चालत नाही मध्ये बीजेपी. चालतंय. इथं काय झाले माहित आहे का, एकाच झाडाखाली उभा राहून त्याची पानं जर गळली असली तर त्यांना वाटते सावलीच आहे, असा प्रश्न निर्माण झालाय. आणि झाड वाळून गेलेला का त्याला पान राहिलं नाही, तिथंच जाऊन उभा राहते नेमकी. आणि मी म्हणते सावलीत उभा राहिली, असा विषय चालत नाही हो. पण डोकं तापल्यावर कळत असते परत. तापलं ना हो, तिथं ती थांबतेली तिथंच, थापायचा विषयच नाही. झाड सोडायला तयार नाही ती काय लोक. बर हे विकास कसा पाहिजे बघा झाड सोडत बघा, विकास बापूशी विकास नाही, बीजेपीशी विकास नाही, शिवसेनेशी विकास नाही. बर हा देशात तोच पक्ष आहे, महाराष्ट्रात तोच पक्ष आहे, नगरपालिकेत त्यांनीच आणलेले आहेत. आणि हा भारत देश जे आहे का नाही, बीजेपी शिवाय दुसरा पक्षच राहत नाही, असा मुद्दा. अहो त्यांनी 370 हटवलं, राम मंदिरचा विषय मार्गी लावला, तुम्ही ह्या रोडचा विषय, अहो रोड काय ह्या गावावरून पूल बी बनवू दिली, असा विषय आहे. आता उमेदवार आहेत एक विजय शिंदे, हम्म. त्याबद्दल काय लोकांची प्रतिक्रिया आहे? विजय शिंदे मला आजच मी नाव ऐकले, आता मोठा नेता आहे म्हणे या भागातला. काय मला काय माहित नाही हो. हा शिंदे कुठून आलाय काय आणि आपल्याला काय माहित नाही. केदार साहेबचं नाव कधी ऐकलं? अहो केदार साहेब आम्हाला म्हणजे जवळजवळ आज 25 वर्षाचा काम करणारा माणूस आहे ती. बर 25 वर्षांना आम्हाला तर माहिती आहे की चेतन सिंग केदार काम आहे त्यांचं. होय. पण लोकं म्हणतात नाही त्या बाहेरचा उमेदवार चालला आपल्यातलं दिव्या इथं. हे बघा ठीक आहे, युपीतनं आलं नाही, हा सांगोल तालुक्यातलाच उमेदवार आहे आणि कुठं तर आपल्या इथं गटात आलेला आहे ना. बाहेरचा म्हणजे काय अमेरिकन आलाय का? बाहेर गेलं तर सांगोला म्हणलं की गणपताबाद तालुका म्हणून ओळखते अजून देखील. आता त्यांचं जे मुलं नातू काम करतील बाबासाहेब देशमुख, काय त्यांचं राजकारणाबद्दल काय प्रतिक्रिया? नाही तसं आबासाहेबांचं काम चांगलं होतं, ही अशी परंपरा काही चालली नाही. आबासाहेबांचा विषय वेगळा होता आणि आता जी झालंय नाही हे बाजार काय बरोबर नाही. आबासाहेबांनी केलेलं काम योग्यच होतं. हा पण आता ह्यांना ते जमलं नाही. शेतात संपतंय का इथं सांगून म्हटलं? आता काय राहते, आता संपल्यातच जमाईन आता काय. बर त्याचे भाऊ उचलत भाऊ अनिकेत देशमुख पण त्याच्यासोबत आहे का इथं? आणि देशमुख बी आता काय बाजूच मारणार आहे, 100% मारणार आहे बाजू. त्यामुळे काय जर झालं इथं बापूचा उमेदवार निवडून येईल 100%. कसं तुमच्या गावामध्ये कसं होईल, किती टक्के होईल त्यांना? अहो आमच्या गावामध्ये 75% बापूच चालणार आहे. 75% जाणार. बर पाहुणाराव काय म्हणतात बाकीच्या गटातलं पाहुणाराव काय म्हणतात? पाहुणरावळ बी आमच्याच गटात आहे. त्यामुळे विजय फिक्स आहे. विजय फिक्स आहे 100%. बीजेपीचा मूळ मुद्दा काय आहे हे अजून कुठल्या पक्षाला आणि कुठल्या आमदाराला आणि कुठल्या खासदाराला कळलंच नाही. ह्या देशात राहायचं तर हिंदुत्वाचा हिंदू राष्ट्रच झालं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. आणि खेड्यापाड्यात काय बापूनी बाकी राहिलेली कामं केलेली आहेत. त्यामुळे आणि बापूचा डायलॉग तो पहिलाच गाजलेला आहे, महाराष्ट्रात काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओकेच आहे. तसं काम सुद्धा बापूच ओकेच आहे हो. बापूच्या कामाला तुम्ही येड्याला जरी विचारलं आणि एखाद्या झोपल्याला जरी विचारलं, अरे काम कोणी केलं तर बापूनच केले म्हणून सांगणार आहे. ही महत्वाचा मुद्दा आहे, कारण हिंदुत्वाचा मुद्दा देखील त्याच पद्धतीनं संपूर्ण आपल्या भारतामध्ये चालतोय. त्याच पद्धतीने आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळायला लागलाय.
तर या एकूण प्रतिक्रिया खरं तर करंडेवाडी या गावातल्या आपल्या सध्याला बघायला मिळतात. डाळिंबीचं गाव मोठ्या प्रमाणावरती आहे. सगळीच पोरं खरं तर शेतामध्ये काम करते ती, अनेक शेतकरी पोरं आहेत या भागामध्ये. डाळिंबीच्या जीवावरती किंवा डाळिंबीच्या पैशावरती हे अतिशय आर्थिकदृष्ट्या सदृढ असले हे गाव आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतंय. परंतु राजकीय दृष्ट्या देखील तेवढी समज असलेले हे गाव आहे. राजकारणावरती पोरं किंवा तरुण माणसं, जाणती माणसं अतिशय परफेक्ट मतं या गावातून आपल्याला मांडताना बघायला मिळते. ते शहाजी बापूंचा कार्यकाळ ज्या पद्धतीने कामं केली, ज्या पद्धतीने विकास केला आणि केंद्रात राज्यात तिकडे भाजपचं सरकार असल्यामुळं आमच्या गावखेड्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष किंवा या ठिकाणी सदस्य पाहिजे अशी चर्चा सध्याला बघायला मिळते. चेतन केदार विषय एक त्या ठिकाणी टीका होते किंवा बोललं जाते की बाहेरचा उमेदवार या भागामध्ये त्या ठिकाणी आणला आणि कसं लोकांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं. पण खरं तर ती चर्चाच खरं या भागामध्ये नाही, कारण तो बाहेरचा उमेदवार नाही, आमच्या सांगोल तालुक्यातलाच उमेदवार आहे. एक तर दादा म्हणाले की जिल्हा अध्यक्ष जर या भागामध्ये आम्हाला उभा राहत असेल तर ती आमची महत्वाची मागणी होती किंवा चेतन केदारची मागणी इथल्याच लोकांनी केली होती अशी देखील त्या ठिकाणी चर्चा बघायला मिळते. दुसरी बाजू बघायला गेलं तर शेकापला देखील मानणार या गावामध्ये काय थोडा आपल्या त्या ठिकाणी वर्ग बघायला मिळाला. त्यांनी देखील कामं त्या ठिकाणी सांगितली जाते. ते गणपताबांचा कार्यकाळ त्या ठिकाणी मोठा आहे आणि त्यांनी देखील विकास केला अशा पद्धतीची चर्चा या भागामध्ये सध्याला बघायला मिळते. आता सध्या तरी या एकूण ग्राउंड रिपोर्ट जरी बघितला तरी शहाजी बापू पाटील यांचं पारड सध्याला या गावामधून जड असल्याचं बघायला मिळतंय. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, करंडेवाडी.